आज उठायला बऱ्यापैकी उशीर झालेला होता. बाहेर येऊन पाहिलं तर सूर्यदेवतांचा कुठे तपासही नव्हता. धुकं मात्र बऱ्यापैकी पसरलेलं होतं. सकाळ सकाळ आदूने मात्र पप्पांकडून टीव्हीचा ताबा घेतला. आज नाश्त्याला उत्तप्पा बनवला होता. आता आम्हाला पालथं पडता येतं, पुढेही सरकायचं असतं, पण अजून काही जमत नाही. सुट्टी असली की आदूला मात्र मम्माच्या कामात लुडबुड करायची असते. मम्मा मी कसा गुड बॉय हे त्याला दाखवून द्यायचं असतं. त्यासाठी तो मला मदत करायला येतो. अर्थात ती बळजबरीची असते, पण त्याला ती करायचीच असते. आज जेवणात बनवलेला गवारीची शेंग, वाटाण्याचा पुलाव आणि गरम गरम अशी ज्वारीची भाकरी. सुट्टी असली की आदूचं लक्ष मात्र फक्त खेळण्यावरतीच असतं. आम्हाला फक्त खेळायला जायला पाहिजे नसतं. चिकूला काय झोपायचं नव्हतं, त्यामुळे या दोघांच्या निरीक्षणाखाली त्याला ठेवलं आणि मी माझी कामं आवरायला घेतली. झाडून काढत असताना फरशी मात्र ओरडून ओरडून सांगत होती, बाई मला पुसून घे. मग एक पटकन पोछा मारला. इथे आदूची देवपूजा करून झाली. फौजींच्या आवडीचं आज सोयाबीन बनवलेलं, माझ्यासाठी ओट्स. पप्पा ड्युटीला चाललेले, तर पप्पा का ड्युटीला चालले विचारायचं चाललेलं. रात्री या दोघांसोबत मस्ती करून असं संपवला दिवस.